तुला कसा ग विसरू? अगं तुझ्याकडेच काम मागायला आलो मी. मग 2-3 दिवसाचे काम केलं, पण मला तसं नाही करायचंय. तुला सांगितलं होतं ना, तू ना पक्या खूप डिस्परेट होतोस रे. अरे मोठं आणि चांगलं काम मिळवायचं म्हणजे वेळ लागतोच ना. अजून किती वेळ लागेल? केस पांढरे व्हायची वेळ आली बघ. तरी तरी त्या मण्याची वेब सिरीज केली मी. मला म्हणता पाशा 4 दिवस ठेव बर का. 4 तासात पॅकअप केलं माझं त्यांनी. कोणतीही कामं करत जाऊ नकोस, आधी मला विचारत तर जा. तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? तुझ्यावरच ग विश्वास आहे माझा, पण विश्वासावर पोट नाही ना चालत. त्यात तो घर मालक मला म्हणतो, भाड्या भाड्याचा मॅनेज होत नसेल, ऐपत नसेल तर हो घरा बाहेर. अरे बापरे, मग पुढे? मग काय, साध्या लॉज मध्ये राहतोय 2-3 दिवस झाले. तुला लाज नाही वाटत काय रे? वाटते ना, लाज वाटते लॉज मध्ये राहायची. अरे तसं नाही रे, मला म्हणायचंय की माझं एवढं मोठं घर असताना यायचं की घरी. मोठ्या रूम्स आहेत, मला एक फोन तरी करत जा. अजून तुला किती त्रास देऊ ग? अगं तू माझं एवढं मोठं कर्ज माफ केलंस, तुला सारखा सारखा त्रास द्यायचा नको वाटतं ग. इट्स ओके, तसं काही नाहीये रे पक्या. तुला मदत करायला मला काहीच प्रॉब्लेम नाही. खरं सांगू का, त्या दिवशी रात्री तू खूप छान मसाज केलास. मग आत्ता आजपासून तू माझ्याकडे राहायला ये, एकदम बिनधास्त. पण भाड्याचं काय? अरे भाड्या नाही नाही, म्हणजे भाड्याचं टेन्शनच नाही. मी एकदम फ्री, तुला पाहिजे तेवढे दिवस राहा, मला काहीच प्रॉब्लेम नाही. मग येशील ना माझ्याकडे आजपासून? आलोच, सामान उचलतोच. ऑफिसच्या बाहेर सामान ठेवलंय, ते उचलतो आणि इकडे येतो. बरं, मी पण माझं काम आटपून येते. ओके? येस, ओके. आलोच सामान घेऊन. पक्या, मी काय बोलत होते? काय? आज रात्री मला फुल बॉडी मसाज हवाय. हो, देतो ना सगळं दाबून. हात पाय दाबून देतो. मग येशील ना आज? येतो ना सामान घेऊन. वाट बघते मी तुझी. आलोच. मुलींबरोबर असं होऊन देणार नाही, लक्षात ठेव. आवाज उठवलाय मी. तुम्ही सावध राहा अशा लांडग्यापासून. सावध राहा तुम्ही, सांगते मी तुम्हाला. साधा पगार देत नाही, पैसे देत नाही, साधा बेंच.